Okay, Namaste. Um, Today's our topic is right to equality. जेव्हा आपण फंडामेंटल राईट्स बघतो तेव्हा आर्टिकल 14 ते 32 आपण वी टॉक अबाउट दी फंडामेंटल राईट्स. तर पहिलंच आर्टिकल जे आहे फंडामेंटल राईट्सचं ते राईट टू इक्वालिटीपासून स्टार्ट होतं. तर आपण सगळ्यात पहिले बघू की इक्वालिटी म्हणजे काय. सो वेन वी टॉक अबाउट द इक्वालिटी, इक्वालिटी हॅज टू मिनिंग्स. Number one, every individual has an equal opportunity to make the most of their lives and talents, number one. And number two, there should not be any discrimination on the basis of where someone born, or where they came from, and what they believes, and whether they have disability or not. म्हणजेच की जेव्हा आपण इक्वलिटी बोलतोय तेव्हा सगळ्यांना इक्वल अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे, जेणेकरून त्यांचं जे काही जीवन आहे ते आणखी सुंदर बनेल. त्यासोबत त्यांच्यासोबत कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. कोणत्या आधारे? तर त्यांचा जन्म कुठे झालेला आहे, ओके, ते कुठनं आलेले आहेत, त्यांची जात काय आहे, वंश काय आहे, या आधारे. ठीक आहे. तर आपण याला एक शॉर्टमध्ये याला आपण इक्वलिटी असं म्हणतो. नेक्स्ट जे आहे आपण बघू की कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे आहे हे कुठल्या आर्टिकलपासनं राईट टू इक्वलिटी जे आहे आपण ओके इंट्रोडक्शनमध्ये आपण बघू की राईट टू इक्वलिटी जे आर्टिकल जे आहे ते कुठं कुठं सुरू होतं आहे. त्यासोबत नेचर ऑफ द राईट, अँड थर्ड इज द फिलॉसॉफी बिहाइंड दिस राईट. सो राईट टू इक्वलिटी स्टार्ट फ्रॉम आर्टिकल 14 to 18. बेसिकली थर्ड पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील विथ दी फंडामेंटल राईट्स, की आपण त्याला मूलभूत हक्क असे म्हणतो. आता जेव्हा आपण मूलभूत हक्कांचा विचार करतो तेव्हा आपण असं म्हणतो की या हक्कांना मूलभूत का म्हणलेलं आहे. बरोबर. आपण जेव्हा वेन यू टॉक अबाउट द आर्टिकल्स राईट्स, okay, we can say there are 4 to 5 different types of rights, like natural rights, fundamental rights, human rights, legal rights. ओके, या प्रत्येकाचे अर्थ वेगवेगळे आहेत जे आपण पुढे कधी बघू. पण सध्या आपण बघणार आहोत की फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क. आता हा शब्द जो वापरला आहे फंडामेंटल राईट्स, याचा अर्थ काय होतो तर असे अधिकार जे दे आर व्हेरी फंडामेंटल फॉर एनी सिटिझन to have overall development while they are living in a society or in a country. म्हणजे असे मूलभूत अधिकार जे का एका व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी ते फार बेसिक आहे, त्यामुळे आपण त्याला फंडामेंटल राईट्स असं म्हणतो. तर फंडामेंटल राईट्स इफ यू टॉक अबाउट इंडियन कॉन्स्टिट्यूशन, तर आर्टिकल 14 ते 32 यामध्ये पूर्ण फंडामेंटल राईट्स आहेत. आणि पहिलं जे फंडामेंटल राईट्सचं जे आपण डिव्हिजन केलेलं आहे त्यामध्ये राईट टू इक्वलिटी हे पहिलं पार्ट आहे. तर 14 ते 18 आपण सगळं बघू याला. दुसरं आपण द नेचर ऑफ द राईट. ओके, इफ यू टॉक अबाउट द नेचर ऑफ द राईट, तो राईट टू इक्वलिटी प्रोव्हाइड फॉर बोथ पॉझिटिव्ह राईट अँड दी निगेटिव्ह राईट. जेव्हा आपण पॉझिटिव्ह राईटबद्दल बोलतो तर याचा अर्थ की वी डिमॅन्ड टू बी ट्रीटेड इक्वली. ओके, अँड वेन यू टॉक अबाउट द निगेटिव्ह राईट, ओके, वी प्रोहिबिट दी अनइक्वल ट्रीटमेंट. ओके, म्हणजे जेव्हा आपण सकारात्मक अधिकार किंवा हक्क म्हणतो तेव्हा आपण राज्याकडनं ही डिमांड करतो की तुम्ही आम्हाला सर्वांना जे आहे इक्वली ट्रीट करा. आणि इन अ निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह, ओके, जेव्हा नकारात्मक अधिकार किंवा हक्क आपण बोलतो तेव्हा वी प्रोहिबिट द स्टेट फॉर दी अनइक्वल ट्रीटमेंट. जर आपण बेसिक फिलॉसॉफीचा विचार केला, व्हॉट इज द अंडरलाइनिंग फिलॉसॉफी ऑफ राईट टू इक्वलिटी, तर प्रियम्बल जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं, त्या प्रियम्बलमध्ये त्यांनी सांगितलं आहे की there is a equality of status and opportunity. Okay, preamble ensure that state would work for the equal status and opportunity for all the citizen. तर प्रियम्बलनी हे जे काही तुम्हाला किंवा भारतीय नागरिकांना जे प्रॉमिस केलेलं आहे, ओके, दॅट फिलॉसॉफी इज रिफ्लेक्टेड इन टू दी राईट टू इक्वॅलिटी. आर्टिकल 14 to 18 जर आपण त्याला इन डिटेल बघितलं थोडंसं, the Article 14 talk about the equality before law or equal protection of law. Article 15 talk about the prohibition of discrimination. Article 16 is equality of opportunity for all. 17 is abolition of untouchability and prohibition of its practices.
and 18 talk about the abolition of the titles. Meanwhile, as we proceed, we can look into in detail of these each article. नेक्स्ट आता सगळ्यात पहिले आपण बघू की आर्टिकल 14 टॉक अबाउट दी कायद्यासमोर समानता, इक्वॅलिटी बिफोर लॉ. तर आता बघू की हे काय आहे. तर सगळ्यात पहिले कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक मिळेल आणि सर्वांना कायद्याचं समान संरक्षण मिळेल. ओके, आता हा जो अधिकार आहे ज्याला आपण मूलभूत हक्क असं म्हणतो, आर्टिकल 14 जे आहे ते तो व्यक्ती भारतीय असेल किंवा परकीय असेल या दोघांनाही लागू आहे. म्हणजेच काय की एखादी व्यक्ती भारतीय असेल किंवा ती परदेशातून भारतामध्ये आली असेल तर तिला आपण इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉचंही देऊ आणि वी ट्रीट हिम इक्वल बिफोर द लॉ. आता जेव्हा भारतीय घटना लिहिली गेली तर आपल्याला माहिती आहे की बरेचसे प्रोव्हिजन आपण वेगवेगळ्या देशाकडनं घेतलेले आहेत. तर त्याचप्रमाणे इक्वॅलिटी बिफोर लॉ जे आहे ही आपण ब्रिटिश राज्यघटनेनं घेतलेलं आहे आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ जे आहे आपण अमेरिकेच्या राज्यघटनेनं घेतलेलं आहे. बऱ्याच वेळा हा प्रश्न येतो की हे दोन जे फ्रेजेस आहेत इक्वलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ हे कुठनं घेतलेलं आहे. तर आपल्याला सांगता येईल की इक्वलिटी बिफोर लॉ जे आहे ब्रिटिश राज्यघटनेनं घेतलेलं आहे आपण आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ जे आहे हे आपण अमेरिकेच्या राज्यघटनेनं घेतलेलं आहे. आता आपण दोघांना बघू की इक्वलिटी बिफोर लॉ म्हणजे एक्झॅक्टली काय आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणजे एक्झॅक्टली काय, या दोघांना आपण थोडंसं डिटेलमध्ये बघू. तर सगळ्यात पहिले की कायद्यासमोर समानता जी आहे, द कॉन्सेप्ट ऑफ इक्वलिटी बिफोर लॉ. तर आपण त्याला 3 पॉईंट्स समजू शकतो. सगळ्यात पहिले जेव्हा आपण कायद्यासमोर समानता असं म्हणतो याचा अर्थ की कोणती जरी व्यक्ती असेल, ओके, देर इज ॲब्सेन्स ऑफ स्पेशल प्रिव्हिलेज इन फेवर ऑफ एनी पर्सन. कोणत्याही एका व्यक्तीला जे आहे विशेष अधिकार जे आहे ते दिले जाणार नाहीत, पहिलं. दुसरं, इक्वल अडरन्स टू दी कॉमन लॉज ऑफ दी टेरिटरी. म्हणजे लोकांद्वारे जे आहे जे आपल्या राज्यघटनेमध्ये जे काही कानून किंवा लॉ बनवले आहेत त्या सगळ्यांचं ते समान पालन करतील. आणि तिसरं जे आहे कायद्याच्या वर कुठलीही व्यक्ती नसेल, देर इज नो पर्सन अबाव दी लॉ. तर या 3 याच्या संकल्पना, या 3 पॉईंट आपण समजू शकतो की कायद्यासमोर समानता म्हणजे काय आहे. त्यानंतर दुसरं आहे कायद्याचे समान संरक्षण, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. ओके, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणजे काय असतं तर जर परिस्थिती समान असेल, ओके, इक्वॅलिटी ऑफ द सर्कमस्टान्सेस अँड इक्वॅलिटी ऑफ द ट्रीटमेंट, म्हणजे समान परिस्थितीमध्ये प्रत्येक नागरिकांना समान वागणूक मिळेल आपण कायद्यापुढे समानता असे म्हणतो. ओके, दुसरा अर्थ याचा असा की सर्वांसाठी कायदे समान लागू असतील. म्हणजे कुठलाही भेदभाव जो आहे केला जाणार नाही की तुम्ही गरीब आहे तर तुम्हाला वेगळे कायदे किंवा तुम्ही श्रीमंत आहात तुम्हाला वेगळे कायदे, असे कुठलेही कायदे राहणार नाही. ओके, सर्वांना जे आहे समान कायदे लागू असतील. तिसरं, पण याचा अर्थ असा नाही की आपण जेव्हा म्हणतो की सर्वांना समान कायदे लागू, याचा अर्थ असा नाही आहे की सगळे जे इक्वल आहेत त्यांना सगळ्या लोकांना इक्वली ट्रीटमेंट दिली जाईल. तर इथे त्यांनी थोडं डिस्टिंक्शन केलेलं आहे की जे लोक अनइक्वल आहेत, म्हणजे ज्यांची परिस्थिती ही समान नाही आहे, तर अशा लोकांसाठी काही स्पेशल वागणूक त्यांना दिली जाईल किंवा काही स्पेशल प्रिव्हिलेजेस जे आहे त्यांना देण्यात येईल. म्हणजेच काय, द लाईक शुड बी ट्रीटेड अलाईक अँड स्टँड्स एनी डिस्क्रिमिनेशन. म्हणजे जर तुमची परिस्थिती वेगळी असेल, तुम्ही वेगळे आहात, तर तुमच्यासाठी वेगळे कायदे केले जातील. याचा जो मोठामाटे जो काही अधिकार आहे तो आपण पुढे एकदम डिटेलमध्ये पाहू. आता आपण 2 संकल्पना बघितल्यात, ओके, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ अँड इक्वलिटी बिफोर लॉ. या दोघांना आपण जर एकत्र केलं तर आपल्याला समजेल की आर्टिकल 14 जे आहे, द प्रिन्सिपल बिहाइंड आर्टिकल 14 इज इक्वलिटी बिफोर लॉ टू अ लार्ज एक्सटेंट बेस्ड ऑन द कॉन्सेप्ट ऑफ रूल ऑफ लॉ. ओके, रूल ऑफ लॉ जे आहे म्हणजे कायद्याचे राज्य आपण जे म्हणतो, ओके, या कायद्याच्या राज्याअंतर्गत आर्टिकल 14 जे आहे ते मांडलं गेलेलं आहे. ठीक आहे, आता बघू आपण की कायद्याचे राज्य म्हणजे काय. आतापर्यंत आपण 2 संकल्पना बघितल्या, ओके, इक्वलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. आता या दोघांना जर एकत्र केलं तर एसी डायसीची कल्पना आहे रूल ऑफ लॉ, ओके, याचा अंतर्भूत जो आहे तो आर्टिकल 14 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर आता आपण समजून घेऊ की रूल ऑफ लॉ काय आहे. तर रूल ऑफ लॉ हॅज 3 पिलर्स. ओके, 3 स्तंभांच्या आधारे जे आहे रूल ऑफ लॉवर आपण बोलू शकतो. तर सगळ्यात पहिले कायद्याचे वर्चस्व म्हणजे काय, तर एखाद्या राज्यामध्ये कायद्याच्या वर कुठलीही व्यक्ती राहणार नाही, कायद्याचे सर्वस्वी वर्चस्व त्या देशामध्ये असेल. म्हणजेच
कुठलाही व्यक्ती जो आहे तो आपल्या मर्जीप्रमाणे मनमानी करू शकणार नाही, जरी तो कुठल्याही पदावर असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे जर प्रधानमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळ असेल, ओके, किंवा कुठलाही उच्चाधिकारी असेल, ओके, तो कायद्याच्या वर नाही आहे. प्रत्येकाला जो आहे तो कायदा मानावा लागेल आणि प्रत्येकासाठी जे आहे ते कायदे समान असतील. तर सुप्रिमसी ऑफ लॉ म्हणजे तुमच्या द रूल ऑफ लँड इज सुप्रीम ओव्हर एव्हरीवन, नो वन इज अबाव द लॉ. दुसरं आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर समानता. म्हणजे काय की तुम्ही जसं आपण जर ब्रिटनमध्ये बघितलं तर ब्रिटनमध्ये राजा राणी हे सगळे आहेत तिथे, ओके, दे वर द सुप्रीम ऑफिसर्स ऑफ द लँड. पण तरीसुद्धा जो देशाचा कायदा असेल तो सगळ्यांसाठी समान असेल. म्हणजे ह्याला गरीब व्यक्ती, निरक्षर असेल त्यासाठी पण तोच कायदा असेल आणि एखादा मंत्री किंवा उच्चाधिकारी या सगळ्यांनासुद्धा तोच कायदा लागू असेल. आणि तिसरं जे आहे द प्रॉडॉमिनन्स ऑफ द लीगल स्पिरिट. याचा अर्थ काय की तुमच्या देशामध्ये रूल ऑफ लॉ चालू आहे की नाही, किंवा कायद्याचे वर्चस्व आहे की नाही, किंवा कोणी जर कायद्याचं उल्लंघन करत असेल तर त्यासाठी एखाद एजन्सी हवी, ओके, की जी हे एन्श्युअर करेल की तुमच्या देशामध्ये जे काही चाललं आहे ते कायद्याला अनुसरून चाललेलं आहे की नाही. तर जे लीगल स्पिरिट आहे, ओके, ते लीगल स्पिरिट इथे असणं गरजेचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल सुप्रीम कोर्ट जे आहे it is a body which ensure the legality of the actions of the whether it is legislature or the executive. म्हणजे तुमच्या देशामध्ये सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट जे आहे हे इंडिपेंडंट असलं पाहिजे आणि त्यांचं उद्देश जे आहे की सगळ्यांना सगळ्यांची वागणूक कायदेशीर आहे की नाही, किंवा स्टेट किंवा सरकार जे आहे हे कायद्याच्या विरुद्ध वागणूक करत असेल तर त्यांना त्या ॲक्शनबद्दल जबाब विचारणं हे आपल्याकडे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टचं काम आहे. तर दॅट इज द प्रॉडॉमिनन्स ऑफ दी लीगल स्पिरिट. ओके, तर आत्तापर्यंत आपण जे आहे आर्टिकल 14 बघितलं की ज्यामध्ये आपण रूल ऑफ लॉ या प्रिन्सिपल अंतर्गत जे आहे दोन कॉन्सेप्ट बघितला, इक्वलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. ओके, तर आता आपण आर्टिकल 15 पाहू. ओके, राईट टू इक्वलिटीचं सेकंड आर्टिकल. सो 15 आर्टिकल जे आहे ते प्रोहिबिशन ऑफ द डिस्क्रिमिनेशन. ओके, भेदभाव जे आपण समाजामध्ये आहे, ओके, त्याचा प्रतिबंध करण्यासाठी जे आहे आर्टिकल 14 आणलं गेलं आहे. तर देर आर 4 पॉईंट्स ऑफ आर्टिकल 15. ओके, जर आपण एक एक पाहू की प्रत्येक आर्टिकल काय म्हणतं. ठीक आहे. Before moving further, we can say there are some exception to the Article 14. Article 14 मध्ये काही एक्सेप्शन आहे जे आपण पुन्हा कधी डिटेलमध्ये पाहू. ओके, तो नाव आर्टिकल 15. आर्टिकल 15(1) और ए. ओके, रूल 1 जो आहे आर्टिकल 15चा, ओके, तो काय म्हणतो की स्टेट कॅन नॉट डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट एनी सिटिझन ऑन द बेसिस ऑफ कास्ट, रिलिजन, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ और डिसेंट. म्हणजे काय तर राज्य जे काही सरकार जे आहे, ओके, ते कोणत्याही नागरिकांसोबत जे आहे तो भेदभाव करणार नाही. कोणकोणत्या बेसिसवर, त्यांची जात काय आहे, त्यांचा वंश काय आहे, त्यांचा धर्म काय आहे, त्यांचा लिंग काय आहे, त्यांचा जन्म कुठं झाला आहे, या कुठल्याही बेसिसवर जे आहे ते राज्य जे आहे हे भेदभाव करणार नाही, हे आर्टिकल 15(1) म्हणतं. त्यानंतर आर्टिकल 15(2) जर बघितलं आपण तर आर्टिकल 15(2) मध्ये हे निहित केलं गेलेलं आहे की सरकार जे आहे ते कुठल्याही भारतीय नागरिकाला, जे आपण बघितले पॅरामीटर्स की कास्ट आहे, रिलिजन आहे, सेक्स आहे, प्लेस ऑफ बर्थ आहे, वंश, या आधारे कुठल्याही नागरिकाला कोणत्याही कारणास्तव, ओके, दुकान, हॉटेल, सार्वजनिक भोजनालय, मनोरंजनाचे जसं टॉकीज आहे, सिनेमा हॉल्स आहेत, विहीर आहे किंवा आंघोळीचे घाट आहेत किंवा टाक्या, रस्ते, ओके, या ठिकाणी जाण्यापासून रोखू शकणार नाही. म्हणजेच काय, देर इज फ्री ॲक्सेस टू दी एव्हरी सिटिझन ऑफ इंडिया इन रिस्पेक्ट विथ दी कास्ट, रिलिजन, सेक्स, प्लेस. यू कॅन नॉट स्टॉप देम बाय युझिंग these पब्लिक प्लेसेस. ठीक आहे, हे आर्टिकल 2 म्हणते 15चं. त्यानंतर रूल 3 जो आहे आर्टिकल 15चा, ओके, हा फार इंटरेस्टिंग आहे. 3 आणि 4 याला आपण थोडं व्यवस्थित बघू. कलम 15 जे आहे ते सांगतं की महिला आणि जे मुलं आहेत, ओके,
या महिला आणि मुलांसाठी काही विशेष तरतुदी जर सरकार करत असेल तर हा करण्याचा त्यांचा अधिकार आहे. म्हणजे आपण असं म्हणणार नाही की तुम्ही एका ठिकाणी म्हणताय की आम्ही भेदभाव करणार नाही आहे आणि दुसऱ्या ठिकाणी पुन्हा म्हणता की महिला आणि मुलांसाठी आम्ही विशेष काहीतरी करू. जेव्हा तुम्ही महिला आणि मुलांसाठी विशेष काहीतरी करताय याचा अर्थ तुम्ही त्यांना इक्वल ट्रीट करत नाही बाकी लोकांसोबत. ठीक आहे. तर आर्टिकल 15 मधला 3 जे आहे ते सांगते की आम्ही वर म्हणतोय की आम्ही इक्वॅलिटी करू, इथे आणू इथे. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही महिला आणि जे मुलं आहेत छोटे त्यांच्यासाठी काही विशेषाधिकार करू शकणार नाही आहे. ओके. पार्लमेंट रिझर्व द राईट टू डू स्पेशल प्रोविजन्स फॉर दी वुमेन अँड चिल्ड्रन. तर आर्टिकल 15(3) बोलतं आहे. आर्टिकल आपण जर 15(4) विचार केला आपण तर त्यामध्ये म्हणलं जातं की स्टेट इज फ्री टू मेक स्पेशल प्रोव्हिजन फॉर दी सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड कॅटेगरीज. ओके. म्हणजे 15(4) काय सांगतं की राज्य जे आहे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले जे ग्रुप आहेत जसं SC ST OBC आहे यासाठी विशेष तरतुदी करण्यासाठी स्वतंत्र आहे हे आर्टिकल 4 म्हणतात. ठीक आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आपण की इथे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास हा शब्द वापरला गेलेला आहे. सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड सेक्शन. बऱ्याच वेळा जेव्हा आपण रिझर्वेशनची वी टॉक अबाउट रिझर्वेशन वी ऑलवेज कन्सिडर इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड ॲज अ बेडरॉक टू गिव्ह द रिझर्वेशन. पण हे खूप स्पेसिफिकली मेन्शन केलं आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये की फक्त सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या व्यक्तींसाठी जे आहे स्पेशल प्रोव्हिजन गव्हर्नमेंट करू शकतं. याचाच अर्थ जेव्हा तुम्हाला एखाद्या सेक्शनला आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला हे बघावं लागतं की तो समाज किंवा ती कम्युनिटी जी आहे तिची सामाजिक आणि शैक्षणिक काय स्टेटस आहे त्याचं. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की आम्ही गरीब आहोत त्यामुळे आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे. तर इकॉनॉमिकल स्टेटस जे आहे हे का ग्राह्य धरलं नाही आहे याचा एक वेगळा डिबेट आहे ते आपण पुन्हा कधी डिटेलमध्ये बघू. तर इन कन्क्लुजन वी कॅन से आर्टिकल 15(3) आणि 4 याला आपण जर बघितलं तर आर्टिकल 3 टॉक अबाउट द राईट ऑफ स्टेट टू डू सम स्पेशल प्रोव्हिजन फॉर दी women and children, and Article 4 is same for the socially and educational backward classes. Okay. Next, आता आपण बघू की आर्टिकल 14 संदर्भात काही इम्पॉर्टंट जजमेंट्स आलेले आहेत. तर त्याच्या कोणत्या केसेस आहेत आणि त्यावर मग सरकारने काय केलं आहे. तर सगळ्यात पहिले चंपकम दुराईराजन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास 1951 ही पहिली केस जी आहे सुप्रीम कोर्टात गेलेली आहे. यामध्ये काय होतं की म्हैसूर स्टेटने जे आहे ते तिथल्या लोकांना जे आहे एका कम्युनिटीला रिझर्वेशन दिलं होतं. ओके. तर या केसमध्ये जेव्हा ही केस कोर्टामध्ये गेली रिझर्वेशन दिल्यानंतर तेव्हा सांगण्यात आलं होतं की जे दुराईराजन यांच्याकडनं जे काही अपील केलं गेलं होतं त्यामध्ये असं होतं की आर्टिकल 15 म्हणतं की आम्ही सगळ्यांना इक्वली ट्रीट करू. जेव्हा तुम्ही रिझर्वेशन दिले या वर्गाला स्पेसिफिकली तर ते रिझर्वेशन जे आहे हे अगेन्स्ट दी आर्टिकल 15 आहे. म्हणजे द रिझर्वेशन व्हायलेट द आर्टिकल 15. ओके. तर जेव्हा ही केस सुप्रीम कोर्टकडे गेली तेव्हा सुप्रीम कोर्टने सांगितलं की सरकारला हा अधिकार नाही आहे. ओके. टू आय मीन द ॲक्शन ऑफ दी स्टेट ऑफ मद्रास व्हायलेट दी आर्टिकल 15. ओके. त्यांनी सांगितलं की आर्टिकल 15 व्हायलेट होतं त्यामुळं हे रिझर्वेशन ग्राह्य धरलं जाणार नाही. ओके. दुराईराजन केसनंतर आपण जर बघितलं तर 51ला पहिली केस झाली याचा विरोध म्हणून. ओके. याचा विरोध म्हणून मग आपण फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट आणला आहे. ओके. जेव्हा सुप्रीम कोर्टने सांगितलं की राज्यांना अधिकार नाही आहे की त्यांनी रिझर्वेशन द्यावं किंवा जेव्हा ते रिझर्वेशन देतात तेव्हा ते आर्टिकल 15चं व्हायलेशन करतात. तर त्याच्याविरुद्ध पहिली घटना दुरुस्ती आली आहे ज्यामध्ये the first amendment say that state can provide any reservation to the educationally and socially backward section and hence it would not be considered as the violation of the article 15. म्हणजे काय तर state has a right to give reservation to the economically and socially backward section and that reservation should not be considered as a violation of the article 15. But the question arises, okay, how to check the backwardness of any particular community. एखाद्या
समाजाचा तो बॅकवर्ड आहे की नाही हे कसं चेक करायची हा प्रश्न झालाच होता. म्हणजे हा देर इज नो क्लिअर कट गाईडलाईन्स टू चेक द बॅकवर्डनेस ऑफ एनी पर्टिक्युलर सोसायटी. सो चंपकम दुराईराजन केस वर्सेस स्टेट ऑफ मद्रास जे काही वर्डिक्ट आलं होतं त्या वर्डिक्टला खारीज करण्यासाठी फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट झाला, ज्यामध्ये हे क्लिअर कट सांगितलं की राज्य जे आहे ते रिझर्वेशन देऊ शकतं आणि ते घटनेचं उल्लंघन नाही आहे असं कन्सिडर केलं जाईल. मग सेकंड MR बालाजी वर्सेस स्टेट ऑफ मैसूर 1962. ओके, ही केस आली. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की सुप्रीम कोर्टनी सांगितलं की 50% आरक्षण कोणत्याही राज्यामध्ये देता येईल, त्याच्या वर जे आहे तुम्हाला 50%च्या वर तुम्हाला जाता येणार नाही. तर हे जे वर्डिक्ट आहे MR बालाजी वर्सेस स्टेट ऑफ मैसूर जे आहे यामध्ये झालेलं आहे. MR बालाजी केस का महत्त्वाची आहे, कारण त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही पर्टिक्युलर एक कास्ट जे आहे त्याला बेसिस मानू शकत नाही रिझर्वेशन देण्यासाठी. म्हणजे एका कास्टला तुम्ही रिझर्वेशन देऊ शकणार नाही आहे. आणि दुसरं त्यामध्ये सांगितलेलं आहे की स्टेट जे आहे किंवा राज्य जे आहे, सरकार जे आहे, त्यांची ही ऑटोनॉमी किंवा त्यांचं डिस्क्रिप्शन नाही आहे की ते स्वतःहून एखाद्या कम्युनिटीला रिझर्वेशन देतील. तर हे दुसरं वर्डिक्ट जे आहे सुप्रीम कोर्टने दिलं आहे. तिसरं इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1992. ओके, ही केस यासाठी महत्त्वाची आहे की कारण MR बालाजी वर्सेस स्टेट ऑफ मैसूरने जे काही वर्डिक्ट दिलं आहे त्या वर्डिक्टच्या एकदम अपोजिट, म्हणजे दे हॅव रिव्हर्सल देअर जजमेंट. ओके, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की कास्ट हा एक बेसिक मुद्दा आहे, जात ही एक बेसिक मुद्दा आहे, एक बेसिक पॅरामीटर आहे की ज्याला पाहून तुम्ही रिझर्वेशन किंवा ते बॅकवर्ड आहे हे ठरवू शकता. आणि दुसरं की स्टेट जे आहे, राज्यांना किंवा सरकारला हा पूर्ण अधिकार आहे की कोणती कम्युनिटी बॅकवर्ड आहे किंवा कोणती नाही हे ते ठरवू शकतात. तर हे फार महत्त्वाचं आहे इंदिरा साहनी केस. त्यानंतर पुढे आपण बघू की 93rd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट आपण केलं आहे 2006मध्ये, ज्यामध्ये आर्टिकल 15(3) आपण जे बघितलं होतं की मुलांसाठी जे काही लहान मुलं आहेत त्यासाठी आपण काय करू शकतो विशेष प्रोव्हिजन्स. तर त्या अंतर्गत जे आहे की 93rd अमेंडमेंट जे आहे आर्टिकल 15मध्ये 4th एक सब आर्टिकल त्यामध्ये इन्सर्ट करत आहे, ज्यामध्ये ते म्हणत आहेत की स्टेट कॅन मेक स्पेशल प्रोव्हिजन रिलेटेड टू दी ॲडमिशन ऑफ द सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस टू एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. ओके, म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेले जे काही मुलं आहेत त्यांना एज्युकेशन इन्स्टिट्यूट्समध्ये रिझर्वेशन देण्यासाठी जे आहे आर्टिकल आणलं गेलं आहे. आणि हे रिझर्वेशन जे आहे हे नॉट ओन्ली इन टू दी पब्लिक, म्हणजे सरकारी संस्था नाही तर प्रायव्हेट संस्था बी ज्या आहेत त्या प्रायव्हेट संस्थांनासुद्धा हे आर्टिकल लागू करण्यात आलेलं आहे. की जसं आपण ऑब्वियसली 2006मध्ये RT आला आहे, RT जो राईट टू एज्युकेशन जे आहे त्याला एक लिगल बॅकअप देण्यासाठी, त्याला एक कॉन्स्टिट्यूशनल बॅकअप देण्यासाठी जे आहे हे अमेंडमेंट आपण केलं आहे. आणि मग 2003मध्ये आणखी एक आलं आहे की TM Pai फाउंडेशन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटक. यामध्ये क्लिअर कट मांडलं आहे गव्हर्नमेंटने, सुप्रीम कोर्टनी, की स्टेट हॅज अ डिस्क्रिशनरी पॉवर इन रिलेटेड टू दी आर्टिकल 15(5). ओके, 15(5) जे आपण एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये जे काही तुम्ही रिझर्वेशन दिलेलं आहे सीट्समध्ये मुलांना, गरीब मुलांना, ओके, तो पूर्ण अधिकार जो आहे तो राज्यांना आहे. राज्य असं करू शकतं किंवा राज्यांना असं करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तर आत्तापर्यंत आपण 2 आर्टिकल बघितले, 14 आणि 15. थँक्यू.